ही परीक्षेची घडी आहे, लवकरच निघून जाईल आणि सगळं काय ना सुरळीत होईल. पण जर ह्या परिस्थितीत तुम्ही वेगळा झालात तर मात्र तुम्ही पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पोरी, तुझं हक्काचं मंगळसूत्र तुला मिळालंय. तू त्या मंगळसूत्राला जप. तूच ह्याची शक्ती आहेस, त्याचं रक्षक कवच आहेस. त्याला ढासळू देऊ नकोस, नाहीतर कायमचं गमावून बसशील. मग ही देवीच काय, तुझी देवी आई सुद्धा तुझ्यापासून तोंड फिरवेल. सौभाग्यवती भव. पोरा, ही तुझ्या घरची लक्ष्मी आहे, तिचा कायम सन्मान ठेव. परमेश्वरा, काय वेळ आणलीस या घरावर. आज एक आई स्वतःच्या पोटच्या मुलाचाच तिरस्कार करते. काय बघावं लागतंय. सावित्री, काय करतेस तू? प्रीतम बाबा, अहिल्या मॅडमनी आदित्य बाबांच्या सगळ्या वस्तू जाळायला काढल्यात आणि आता सांगितलं की आदित्य बाबांच्या खोलीतल्या सगळ्या वस्तू घेऊन ये म्हणून. सावित्री आत्या, खबरदार दादाच्या सामानाला हात लावशील तर. फोटो खाली ठेव. सावित्री आत्या, फोटो खाली ठेव. पण प्रीतम बाबा, तिला सगळ्या वस्तू जळायच्यात ना दादाच्या. फक्त फोटो जळून काय होणार आहे? प्रीतम बाबा, प्रीतम बाबा, हो प्रीतम बाबा, ऐकून तरी घ्या.